Welcome student. Today we will learn the new topic solid state. Solid state. आता या टॉपिक मधला आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नुसार म्हणजे PPT नुसार क्लोज पॅकिंग इन सॉलिड हा भाग पाहणार आहोत. क्लोज पॅकिंग इन सॉलिड. Actually, we know that a solid types of solids are mainly two types: crystalline solid, amorphous solid. Crystalline solid, amorphous solid. Crystalline solid, what is by crystalline solid? Study of many crystalline solids indicates that they possess the following characters. Generally आपण 11th standard मध्ये पाहिलेलं आहे पहा, crystalline solid, amorphous solid. Crystalline solid they are arranged, atoms, ions or molecules are arranged in regular pattern and periodically arrangement of constituent particles. That is, constituent particles means the atoms, ions and molecules, they are arranged in a regular manner or periodically are termed as crystalline solid. And constituent particles, that is atoms, ions and molecules, they are arranged irregularly are termed as amorphous solid. आता जनरली आपण प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पाहतो का, प्रॅक्टिकल करत असताना आपण सेमी मायक्रो किंवा ॲसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकलमध्ये नेचर आपण पाहतो. नेचर हे अमॉर्फस आहे का, क्रिस्टलाइन आहे का, हायग्रोस्कोपिक आहे. आपण फक्त त्यामध्ये जर खरबरीत असेल आणि वॉटर सोल्युबल जर असेल तर त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो. आणि जर मऊ पावडरसारखा असेल आणि वॉटर इनसोल्युबल असेल तर त्याला जनरली आपण अमॉर्फस सॉलिड असं म्हणतो. परंतु डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे, त्यामध्ये ॲटम्स, आयन्स आणि मॉलिक्युल्स त्यालाच आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असं म्हणतो. हे जर रेग्युलरली अरेंज केलेले असतील इन डेफिनेट पॅटर्न और पिरियडिकली तर त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणतो, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि जर हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स, दे आर अरेंज्ड इरेग्युलरली आर टर्म और इनडेफिनेट पॅटर्न आर टर्म ॲज अमॉर्फस सॉलिड. हे साधारण क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिडच्या डेफिनेशन आहेत. आता जो रिड्यूस पार्ट केलेला आहे त्यामध्ये ह्या डेफिनेशन किंवा टाईप्स हे क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड हे ड्रॉप केलेलं आहे पहा, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. आता क्लोज पॅकिंग इन सॉलिड्स. आता क्लोज पॅकिंग इन सॉलिड्स means the molecules, atoms or molecules, the most efficient arrangement of sphere in space, most efficient arrangement in space to occupy most of the available space, that is the efficient arrangement of sphere in space to occupy the most of the available space. जो स्पेअर आहे त्या स्पेअरची अरेंजमेंट करत असताना त्यामध्ये जास्तीत जास्त अवेलेबल स्पेस हा ऑक्युपाय करणे, जो अवेलेबल स्पेस आहे तो ऑक्युपाय करणे आणि एम्प्टी स्पेस जो आहे तो रिड्यूस करणे, टू रिड्यूस एम्प्टी स्पेस टू मिनिमम, टू रिड्यूस दी एम्प्टी स्पेस टू मिनिमम. म्हणजे त्या अरेंजमेंटमध्ये स्पेअरच्या अरेंजमेंटमध्ये त्यामध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी जे स्पेअर आहेत ते स्पेअर हे मॅक्झिमम अरेंजमेंट इन फ्री स्पेस अँड मिनिमाइज दी एम्प्टी स्पेस. जो स्पेअर आहे तो स्पेस असतो, तो स्पेस जास्तीत जास्त स्पेस हा ऑक्युपाय केला जातो आणि कमीत कमी एम्प्टी स्पेस हा त्या ठिकाणी अरेंज केलेला असतो. ठीक आहे. आता त्यानंतर 3 स्टेज ऑफ क्लोज पॅकिंग.
थ्री स्टेजेस ऑफ क्लोज पॅकिंग. आता त्यामध्ये लिनियर पॅकिंग ऑफ स्पेअर इन वन डायरेक्शन. लिनियर, आता लिनियर म्हणजे काय, एक लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये, थोडक्यात स्ट्रेट लाईनमध्ये अरेंजमेंट केलेली असते. स्पेअरची जी अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट हे एकाच डायरेक्शनमध्ये, एका सरळ रेषेमध्ये त्या स्पेअरची अरेंजमेंट केलेली असते. त्याला आपण लिनियर पॅकिंग ऑफ स्पेअर इन वन डायरेक्शन असं म्हणतो. एकाच डायरेक्शनने, एकाच बाजूने त्या स्पेअरची अरेंजमेंट केलेली असते. त्याला आपण लिनियर पॅकिंग ऑफ स्पेअर इन वन डायरेक्शन असं म्हणतो. त्यानंतर प्लेनर पॅकिंग ऑफ स्पेअर इन टू डायरेक्शनल. टू डायरेक्शनल प्लेनर पॅकिंग ऑफ स्पेअर्स इन टू डायरेक्शन. दोन वेगवेगळ्या डायरेक्शननं त्या ठिकाणी जे स्पेअर आहेत त्या स्पेअरची अरेंजमेंट केलेली असते. त्यानंतर थ्री डायमेन्शनल पॅकिंग ऑफ स्पेअर्स. थ्री डायमेन्शनल ही स्पेअरची अरेंजमेंट केलेली असते. त्याला आपण थ्री डायमेन्शनल क्लोज पॅकिंग असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यामध्ये स्टेज फर्स्ट आहे पहा, लिनियर पॅकिंग इन वन डायमेन्शन. लिनियर पॅकिंग इन वन डायमेन्शनल, यामध्ये एकाच डायमेन्शनमध्ये ह्या स्पेअरची अरेंजमेंट केलेली असते. त्याला लिनियर पॅकिंग इन वन डायमेन्शनल असं आपण म्हणतो. यामध्ये आता पहा, हे जे स्पेअर आहेत ह्या स्पेअरची अरेंजमेंट जी आहे ती लिनियर अरेंजमेंट केलेली असते. लिनियर आणि वन साईड अरेंजमेंट केलेली असते. वन साईड अरेंजमेंट केलेली असते. त्याला आपण लिनियर डायमेन्शनल असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यानंतर हायलाईट्स आपण पाहूया. ज्या हायलाईट्स आहेत त्या हायलाईट्स आपण पाहूया. यामध्ये स्पेअर्स आर अरेंज्ड इन रो टचिंग ईच अदर. म्हणजे प्रत्येक स्पेअर जो आहे तो स्पेअर अशा पद्धतीनं अरेंज केलेला असतो इन रोमध्ये. टचिंग ईच अदर, एकमेकांना टच झालेला असतात स्पेअर लिनियरली. म्हणजे सरळ रेषेमध्ये हे जे स्पेअर जे आहेत ते स्पेअर अरेंज केलेले असतात. अरेंज्ड इन रो टचिंग ईच अदर. ईच स्पेअर इन रो हॅज अ टू नेबरिंग स्पेअर इन कॉन्टॅक्ट. ईच स्पेअर इन रो, in each row each spare has a two neighboring spares in contact. आता लिनियर स्पेअरमध्ये आपण जर पाहिलं, लिनियर स्पेअरमध्ये प्रत्येक स्पेअर जो आहे तो प्रत्येक स्पेअर हा शेजारच्या दोन स्पेअरला टच झालेला असतो. शेजारच्या दोन स्पेअरला टच झालेला असतो. आणि म्हणजेच ईच स्पेअर इन रो हॅज टू नेबरिंग स्पेअर इन कॉन्टॅक्ट. दोन स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. इन लिनियर स्पेअरमध्ये हे लिनियर स्पेअरमध्ये एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. दस द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अँड पार्टिकल्स इन वन डायमेन्शनल इज 2. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय की जो स्पेअर आहे तो स्पेअर इतर किती स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो याच्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतोय पहा. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोऑर्डिनेशन नंबर लिनियर स्पेअरमध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा 2 असतो. कारण का तर प्रत्येक स्पेअर जर आपण पाहिला तर तोच प्रत्येक स्पेअर हा दुसऱ्या दोन स्पेअरला टच झालेला असतो आणि टच झालेला असतो म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे कोऑर्डिनेशन नंबर हा 2 असतो. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अँड पार्टिकल इन वन डायमेन्शन इज अ 2. वन डायमेन्शनल इज अ 2. ठीक आहे. आता त्यानंतर स्टेज 2, प्लेनर पॅकिंग इन टू डायमेन्शनल. प्लेनर पॅकिंग इन टू डायमेन्शनल ही सेकंड स्टेज आहे. सेकंड स्टेपमध्ये आपण पहा ही लिनियर स्टेज आहे. लिनियर स्टेज, each spare is in contact with other two spare in linear sphere. Therefore, coordination number of this one dimensional space or linear sphere is a 2. Coordination number is a 2. आता सेकंड स्टेपमध्ये आपण जर पाहिलं तर पहा 2 स्टेज आहे. वन लाईन, हे जे स्पेअरची लाईन आहे एक
एक स्पेअरची लाईन दुसऱ्या स्पेअरवरती एकमेकावरती अरेंज केलेली आहे पहा. एक स्पेअर लाईन ही दुसऱ्या स्पेअरवरती अरेंज केलेली आहे आणि सर्व स्पेअर जे आहेत ही सारखेच स्पेअर आहेत, सारख्याच लाईन आहेत, म्हणून त्याला ए टाईप ऑर स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं पहा. स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक स्पेअर जे आहे, प्रत्येक स्पेअर यामध्ये या प्रत्येक स्पेअरला प्रत्येक स्पेअरला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी ईच स्पेअर इज अरेंज्ड इन अदर स्पेअर. यामध्ये चार स्पेअर चार लाईन आहेत पहा. वेगवेगळ्या स्पेअरच्या हे लिनियर स्पेअरच्या चार लाईन आहेत आणि एकमेकावरती अरेंज केलेल्या आहेत. चारही लाईन जे आहेत आणि ते स्पेअर आहेत ते स्पेअर सगळे सारखे आहेत आणि लाईनसुद्धा सेम आहेत, म्हणून एका लाईनला ए टाईप म्हटलं जातं. अशा ए टाईपच्या चार लाईन आहेत, लिनियर लाईन आहेत, ह्या एकमेकावरती अरेंज केलेल्या आहेत, म्हणून ते ह्या स्टेजला आपण ए टाईप ऑर स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतो. स्क्वेअर क्लोज पॅकिंग आपण असं म्हणतो याला. त्यानंतर यामध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये आपण जर पाहिलं तर वन डायमेन्शनल रोज आर प्लेस्ड वन ओव्हर अदर सच दॅट one dimensional rows are placed one over other such that the spare in a row are placed over a spare of another row. Spares in a row are placed over a spare of another row. म्हणजे या ज्या वन डायमेन्शनल रोजमध्ये हे प्लेस केलेले आहेत, एक लाईन दुसऱ्या लाईनवरती त्या ठिकाणी प्लेस केलेले आहे आणि हे जे स्पेअर इन अ रो आर प्लेस्ड ओव्हर स्पेअर ऑफ अनदर रो. एक रो ही दुसऱ्या रोवरती अरेंज केलेली आहे. एक रो दुसऱ्या रोवरती बरोबर त्या ठिकाणी अरेंज केले, स्पेअरवरती स्पेअर हा अरेंज केलेला आहे. अशा चार स्पेअर लाईन आहेत आणि ह्या एकमेकावरती अरेंज केलेल्या आहेत, म्हणून त्याला आपण स्क्वेअर प्लेनर असं म्हणतो. ऑल स्पेअर्स ऑफ डिफरंट रोज अलाइन व्हर्टिकली ॲज वेल ॲज होरिजेंटली. आपण यामध्ये ह्या जर लाईन पाहिल्या व्हर्टिकली आणि होरिजेंटली, ऑल स्पेअर्स ऑफ डिफरंट रोज अलाइन व्हर्टिकली ॲज वेल ॲज होरिजेंटली. व्हर्टिकली आणि होरिजेंटली ह्या लाईन्स ह्या अरेंज केलेल्या आहेत स्पेअरच्या. ऑल स्पेअर्स ऑफ डिफरंट रोज अलाइन vertically as well as a horizontally. Vertically as well as horizontally. Okay. Each sphere is surrounded by four square shaped holes. Each sphere is in contact with a four sphere. आता यामध्ये जर आपण पाहिलं, ऑब्झर्वेशन जर केलं तर त्या ठिकाणी प्रत्येक स्पेअर जर पाहिला तर तो प्रत्येक स्पेअर हा दुसऱ्या चार स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे पहा. ईच स्पेअर इज सराउंडेड बाय फोर स्क्वेअर शेप्ड होल्स अँड ईच स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ अ फोर स्पेअर. त्या प्रत्येक होल जो आहे तो प्रत्येक होल हा दुसऱ्या चार स्पेअरच्या सराउंडिंगमध्ये होल तयार झालेले आहेत आणि प्रत्येक स्पेअर जर आपण पाहिला तर तो प्रत्येक स्पेअर हा इतर चार स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ईच स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ अ फोर स्पेअर. ईच स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ अ फोर स्पेअर. ईच स्पेअर इज सराउंडेड बाय फोर स्क्वेअर शेप्ड होल्स. Therefore, coordination number of a sphere is 4. Therefore, coordination number of a sphere is 4. आता आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय. आपण वन डायमेन्शनल स्पेअर किंवा लिनियर स्पेअरमध्ये आपण पाहिलेलं आहे पहा. लिनियर स्पेअरमध्ये
एकाच लाईनमध्ये जर स्पेअर अरेंज केले तर एक स्पेअर हा दुसऱ्या दोन स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, दुसऱ्या दोन स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि म्हणून जर एक स्पेअर दुसऱ्या दोन स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर त्याला आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 2 म्हणतो आपण. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 2. आता यामध्ये स्क्वेअर प्लॅनरमध्ये यामध्ये आपण पाहिले की फोर स्क्वेअर जे आहेत एका स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरे 4 स्क्वेअर येतात पहा, सॉरी स्पेअर येतात. एका स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरे 4 स्पेअर कॉन्टॅक्टमध्ये येतात. शिवाय यामध्ये एका होलच्या कॉन्टॅक्टमध्ये 4 स्पेअर कॉन्टॅक्टमध्ये येतात. आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कोऑर्डिनेशन नंबर हा 4 आहे. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ स्पेअर इज 4. कोऑर्डिनेशन नंबर इज 4. ठीक आहे. आता दिस 2 डायमेन्शनल अरेंजमेंट is called as AA type. This 2 dimensional arrangement is called as AA type. ही जी 2 डायमेन्शनल आहे या अरेंजमेंटला AAA टाईप अरेंजमेंट असं म्हटलं जातं पहा. AAA कारण सर्व स्पेअर जे आहेत त्या स्पेअरच्या लाईन ज्या आहेत त्या सेम लाईन्स आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर या आपण तेच डायग्राम आपण पाहिलेले आहेत की एका स्पेअरची लाईन किंवा लिनियर लाईन किंवा 1 डायमेन्शनल लाईन ह्या दुसऱ्या स्पेअरवरती अरेंज केलेली आहे. आणि अरेंज करून यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठलाही होल पाहिला तर त्या होल हा 4 स्पेअरमधून होल तयार झालेला आहे. 4 स्पेअरमधून होल तयार झालेला आहे. किंवा कुठलाही मिडल लेवलचा स्पेअर जर पाहिला तर त्या स्पेअरला दुसरे 4 स्पेअर हे कॉन्टॅक्टमध्ये आहेत पहा. दुसरे 4 स्पेअर हे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि म्हणून त्याला आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 4 म्हणतो आपण. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 4 आहे. ठीक आहे. आता आपण त्याची डायग्राम पाहूया. हा मिडल स्पेअर जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये पहा आपण हा मिडल स्पेअर, या स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये 4 दुसरे स्पेअर आलेले आहेत पहा. मिडल स्पेअर जो आहे त्या मिडल स्पेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये 4 दुसरे स्पेअर आलेले आहेत. आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो कोऑर्डिनेशन नंबर हा 4 कोऑर्डिनेशन नंबर आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण सेंटर ऑफ 4 adjacent spares are at the corner of regular square. Centers of 4 adjacent spares are at the corners of regular square. ठीक है. Regular square. Thus this packing of particle is called as a square close packing. This packing of particles is called as a square close packing. Thus this packing of particles is called as square close packing. ठीक आहे. आता त्यानंतर आपण दुसरे एक एक्झाम्पल पाहूया. यामध्ये सेम डायग्राम आहे. एकमेकावरती हे स्पेअर अरेंज केलेले आहेत. फक्त त्याची जी लाईन आहे ती लाईन वाढवलेली आहे. यामध्ये आपण पाहूया फर्स्ट रो, त्यानंतर ही सेकंड रो, त्यानंतर थर्ड रो. यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग स्पेअर जे आहेत हे हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दे आर अरेंज्ड इन अ स्पेस. ठीक आहे. ऑल स्पेअर्स ऑफ डिफरंट रोज अलाइन व्हर्टिकली एज वेल एज horizontally. All pairs of different rows align vertically as well as horizontally. First line, second line, third line. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पाहूया यामध्ये हे 2 स्पेअरच्या मध्ये जो गॅप आहे त्याला आपण डिप्रेशन बिटवीन स्पेअर असं म्हणतो. डिप्रेशन बिटवीन स्पेअर. त्यानंतर हा जो स्पेअर आहे त्याला क्रिस्ट म्हणतो. एकावर एक
जर अरेंज केली तर क्रिस्ट असं म्हणतो. आणि याच्या बरोबर मध्यभागी जो आहे 2 स्पेअरच्या मध्यभागी रफ असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्यानंतर आपण हा जो भाग आहे हा आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. धन्यवाद.